नमस्कार मंडळी, गौरी होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चवीला एकदम भारी अशी चविष्ट पत्तागोबी आणि आलूची भाजी। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे टमाटर, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 आलू आणि चॉप केलेला कोबी। आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये मोहरी, कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये मिरची घालून परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये जे बारीक चिरलेला आलू घालून त्यामध्ये पुन्हा चांगल्या प्रकारे परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये हळद, 1 टेबलस्पून हळद, 2/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालून परतून घेऊयात। त्यामध्ये टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला जाईल, शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आता चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला पत्तागोबी आपण त्यामध्ये घालून घेऊ। पत्तागोबी मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर ते सगळं खालीवर करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली पत्तागोबी भाजी मिक्स करून झालेली आहे। त्यानंतर त्यावर एक प्लेट ठेवून कमीत कमी 10 मिनिटं त्याला शिजवण्यासाठी ठेवूयात। पत्तागोबीवर एक प्लेट त्यावर ठेवून 10 मिनिटे शिजवायला ठेवूयात। त्यानंतर आपण 10 मिनिटानंतर चेक करून बघूयात। पत्तागोबीला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे। पाणी सुकेपर्यंत आपल्याला पत्तागोबीला शिजवून घ्यायचं आहे। तर त्यानंतर बघू शकता आपलं पाणी सुकलेलं आहे आणि आपली पत्तागोबीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपली पत्तागोबी खाण्यासाठी तयार आहे। तर ही भाजी आपण भातासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता। चवीला एकदम झणझणीत आणि भन्नाट अशी भाजी लागते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ही करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।